सभापती महोदय, विचार बस. सन्माननीय सदस्यांनी जो एक प्रश्न उपस्थित केलाय, खरं तर अर्थानं हा दलित समाजाच्या भावनेचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी लाखो भाविक किंवा अनुयायी दरवेळेला फक्त 6 डिसेंबर किंवा 14 एप्रिल नाही तर दर दिवशी त्या ठिकाणी लाखो लोक येत असतात, दर्शन घेऊन जात असतात. सरकारची भूमिका याबद्दल अत्यंत स्पष्ट आणि त्यासाठी काय करायचंय हे सुद्धा सरकारने केलेलं आहे. मागच्या वेळेला जेव्हा हा मुद्दा आला त्या टायमाला सरकारतर्फे जवळपास 200 कोटी रुपये त्या दीक्षाभूमीचा परिसर हा डेव्हलप करण्यासाठी दिलेला आहे. टेंडर निघलं, टेंडर घेतलं गेलं, कॉन्ट्रॅक्टर आला, काम चालू झालं. परंतु तिथलच्या काही स्थानिक लोकांनी, मग ते कमिटीतले असतील किंवा तिथलचे बाकी इतर जो असतील, त्यांनी जेव्हा आम्ही पार्किंगचं काम करायला लागलो, जेव्हा कामाची सुरुवात केली, तर काही लोकांचं असं म्हणणं पडलं की हे जे काही तुम्ही काम करताय, जे काही खोदकाम करताय, त्याच्यामुळं जे असलेली वास्तूला डॅमेज होण्याची शक्यता जास्त आहे. आणि ती जागाच अशी आहे की त्या ठिकाणी थोडंसं जरी खट्ट झालं तरी त्याचा परिणाम पूर्ण समाजावर होतो. आणि मग त्या ठिकाणी लाखो लोक जमली, त्या ठिकाणी आंदोलनं झाली, जाळपोळ सुद्धा काही ठिकाणी झाल्या गेली. अखेरला पोलिसांच्या मध्यस्थीने ते आंदोलन काही थोडं थांबवण्यात आलं, परंतु त्यांच्या भावना ज्या होत्या त्या एवढ्या उग्र होत्या की आपल्याला खरंच काम तिथं करता येईल का, आणि जर करायचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम दुष्परिणाम काय होतील याचा सगळा विचार समाज खात्यातर्फे आम्ही केला. मग काय करायचं का, तर ते काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. ते निधी दिला गेला होता, वर्गही केला गेला होता. जवळपास 24 कोटी रुपयाचं ह्याच्यात काम केलं आम्ही. 24 कोटी रुपयाचं काम केल्यानंतर सुद्धा जनतेच्या रेटापुढे आम्हाला ते थांबवावं लागलं. शिंदे साहेबांनी त्याच्यावर स्थगिती दिली, त्याला थांबवलेलं. आता आम्ही काय केलेलं आहे, मी जेव्हा हे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला गेलो होतो त्या टायमाला तेथील असलेल्या कमिटीच्या सर्व सदस्यांना मी एकत्रितपणे बोलवलं, तिथलच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांना आमच्यातर्फे तुमच्या काय काय मागण्या आहेत, काय सूचना आहेत ते आम्हाला एकदा सांगा. पैसे दिल्यानंतर जरी आम्ही खर्च करू शकलो नाही, तिकडनं आमच्यावर आरोप होईल. तुम्ही दीक्षाभूमीसाठी जाणून बुजून पैसे खर्च करत नाही असा सुद्धा आरोप होऊ शकतो. मग त्या सर्व कमिटीला एकत्रित आणून एका ठिकाणी बसून मी त्यांना एक सूचना केली, जर तुम्हाला तिथं कोणत्याही प्रकारचं बांधकाम करायचं नसेल, परंतु चांगलं दिसायला पाहिजे किंवा लोकांची गैरसोय होऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्ही आम्हाला तुमच्यातर्फे काही प्रस्ताव द्या. मग त्यांनी एक सांगितलं की आम्हाला खऱ्या अर्थानं इथं सुशोभीकरणच पाहिजे, जी काही लँड आमची जी आहे ती ओपनच पाहिजे, तिथं कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू नये. मग त्यावेळेला ते जे काही एजन्सीज आहेत आपल्या शासनातर्फे सुद्धा जे त्याच्यात लक्ष घालतायत त्यांना सुद्धा मी त्याच्यासाठी बोलवलं होतं. NMRDA ही जी आपली संस्था आहे त्यांना तिथं त्या प्राधिकरणाला सुद्धा बोलवलं होतं, त्यांनी प्रेझेंटेशन दिलं. आता जे काही आमचा एक छोटा निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये ते 200 कोटी पैकी 24 कोटी रुपये आता खर्च झालाय, तो आता खर्च संपला. परंतु या आपल्या लोकांबरोबर चर्चा करून आणि आपली असलेली संस्था यांना एकत्रित बसून आम्ही एक आता प्लॅन केलेला आहे. जागतिक स्तरावर ज्याला ग्लोबल टेंडर म्हणतात त्या पद्धतीने सिंगापूर असेल किंवा दुबई असेल या ठिकाणी जसं डेव्हलप केलं जातं गार्डन्स ओपन्स, ते ग्लोबल टेंडर काढलं आणि सुदैवाने उद्याच त्याची शेवट म्हणजे उद्या ते टेंडर ओपन होणार आहे 12 तारखेला. जर हे उद्या ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्याने ज्याने बीड केला असेल त्यांना ते कुणाला क्वालिफाय करायचं हा प्रशासकीय भाग आहे, ते होऊन त्या कामाची सुरुवात सुद्धा होत आहे. एक आम्ही या बाबतीमध्ये अत्यंत पॉझिटिव्ह आहोत. दरवेळेला पहिल्यापासून रासू गवईच्या काळापासून तो असलेला श्रद्धास्थान हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं पाहिजे ही शासनाची तेव्हाही भूमिका होती, आजही आहे. आणि ह्या 12 तारखेच्या टेंडर ओपन झाल्यानंतर तातडीने या कामाची सुरुवात सुद्धा आम्ही करणार आहोत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.